रघु, सजावट फार छान झाली बर का? जी मालकीन बाई, थँक्यू थँक्यू. मस्त. वृंदा, अगं आमच्या घरी एरवी पार्टी असली ना की सगळं जेवण बाहेरून येतं, पण आज मी हट्टाने सांगितलंय जेवण घरचंच हवं. का विचार? म्हणजे त्या निमित्ताने तुझी सगळ्यांची ओळख होईल आणि तुझ्या हातचं सगळेजण जेवतील छान. बरं, स्वयंपाक झाला ना सगळा? नाही तर ऐनवेळी माझी फजिती व्हायची. अहो नाही नाही, सगळं जेवण तयार आहे. हा, मग सगळं आणून ठेवशील. हा, येतीलच आता सगळे लोक. रघु, अरे तुला पुष्पगुच्छ आणायला सांगितलं होतं, कुठे ठेवलास? मला सापडत नाहीये कुठे. पुष्पगुच्छ मला आणायला सांगितलं होता. मी तरी किती हुशार आहे, सांगून कोणाला सांगितलं तर रघुला. विसरण्याची सवय कधी सोडणार रे तू? काय आणायला सांगितलं होतं? फुलांचा गुच्छ, पुष्पगुच्छ. मी आणलाय पुष्पगुच्छ. मला माहित होतं हा विसरणारच. वृंदा, हा माझा धाकटा मुलगा राजवर्धन, आणि ही वृंदा. नमस्कार. नमस्कार वृंदा. आणि तुझ्या बरं लक्षात राहिलं रे पुष्पगुच्छ आणायचं? अरे राजवर्धन किर्लोस्कर कधी काही विसरतो का? अगं पार्टीसाठी लागणार सगळं काय आणलंय. या रे. या नसत्या गोष्टी आणायचं बरं लक्षात राहतं तुझ्या. काही गरज होती का याची? अरे माझ्या पुतण्यानं घराण्याचं नाव एवढं रोशन केलंय, इतका मोठा अवॉर्ड मिळवलाय, सेलिब्रेशन तो बंद आहे नाही. या आई, आई आपल्या घरी पैशाचं झाड लागलंय का? हे सगळं बजेटपेक्षा खूप जास्त होत आहे. हो, सीए हर्षवर्धन किर्लोस्कर. हा? यात तरी तुमचं बजेट जरा बाजूला ठेवा. कॅल्क्युलेटर. अरे एवढा मोठा दिवस आहे आज, तू ह्याच्यात पण कसला हिशोब करतोयस? अरे हिशोब काय होत राहिला आयुष्यभर. हिशोब ठेवावा लागतो भाऊजी. एवढा मोठा बिझनेस सांभाळायचा म्हणजे नुसती उधळपट्टी करून चालत नाही. सगळ्याचा चोख हिशोब ठेवावा लागतो. हे बघा वहिनी, कसं आहे ना, तुम्ही सुद्धा तुमच्या मोठ्या भावाकडून सगळ्याचा चोख हिशोब ठेवायला शिकला असतात ना, तर तुमचे एवढे बिझनेस बुडाले नसते. सगळ्यांचे हिशोब होणार वहिनी. मान अपमान सगळ्यांचे हिशोब होणार. नाही काय चोख हिशोब होणार. अगं बाई, खरंच का? नाही पण जमेल का तुम्हाला? दरवेळेसारखं तोंडावर नाही ना पडणार? बघा वहिनी, का खरं बोलले म्हणून मिरच्या जमल्या? कसला मिरच्या? खरं ते